नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता LS मराठी. प्रत्येक निवडणूक ही चुरशीची असते आणि त्यातल्या त्यात निवडणुका जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असल्या तर त्याची चर्चा ही नाक्यावर होते. इंदापूरची चर्चा मात्र राज्यभर झाली. त्याची प्रमुख कारणं अशी आहेत की या ठिकाणी स्थानिक लेवलला राजकीय समीकरणं बदलली, नाराजी नाट्य पाहायला मिळालं, प्रतिस्पर्धी कट्टर दुश्मन राजकीय विरोधक मानले जाणारे सुद्धा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर अगदी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना थेट चॅलेंज देण्यात आलं. त्यामुळे इथली निवडणूक ही आता प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते. त्या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, तब्बल 8 वर्षाच्या प्रदीर्घ अशा प्रतीक्षेच्या कालावधीनंतर इंदापूर नगर परिषदेची निवडणूक होत आहे. त्यामुळे इंदापूरकरांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. इंदापूरकर नेमकं नगर परिषदेची ही सत्तेची चावी कोणाच्या हाती देतात, इंदापूरकरांच्या समस्या काय आहेत, या ठिकाणच्या राजकीय नेत्यांचं विजन काय, या संदर्भात सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत. आपला खास शो गुलाल कोणाचा या शोच्या माध्यमातून सुरुवात करतोय. खरं तर ज्या प्रकारची चर्चा झाली, भरत शहा यांचा पक्षप्रवेश, त्यांना उमेदवारीवरून खूप आरोप प्रत्यारोप झाले. पहिल्यांदा मी आपल्यापासून सुरुवात करतोय की पक्षप्रवेश त्यांचा झाला, त्यानंतर राजकीय समीकरणं कशा प्रकारची बदलली आपण पाहिली. ह्या राजकीय समीकरणाचा नेमकं काय परिणाम होईल? राजकीय समीकरणाचा काय परिणाम होणार नाही, कारण या महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व अजितदादा पवार आणि आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार दत्तात्रय मामा भरणे हे कृषी मंत्री आहेत आणि त्यामुळं आम्हाला असं काही वाटत नाही की काय त्याचा राजकीय परिणाम आमच्या भरतशेठच्या उमेदवारीवर होईल. म्हणून विकासाचं विजन काय असणार आपलं नेमकं? आता ज्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न अंकिता भाभी ज्या नगराध्यक्ष होत्या त्या बऱ्यापैकी आम्ही केलेला आहे, पण पुढच्या काळामध्ये हे लोकसंख्येनं वाढणार आहे, त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत. शिरसोडी आणि कोगावचा पूल जो झालेला आहे, त्यानंतर जो ह्या इंदापूरचं परिसर बदलणार आहे, मार्केट वाढणार आहे, लोकसंख्या वाढणार आहे, बाजारपेठेत उलाढाल मोठ्या आर्थिक होणार आहे, त्या दृष्टीनं पार्किंगची व्यवस्था असेल, त्याचबरोबर हरित इंदापूर असेल, दवाखान्याच्या संदर्भात जरा इंदापूर माग आहे, आम्हाला अकलूजला जावं लागतं, त्या दृष्टीने एक आरोग्य सुविधा चांगल्या प्रकारच्या देण्याचा आम्ही प्रयत्न करू. पाणी पुरवठ्याच्या संदर्भात आम्ही योग्य असा प्रयत्न करू आणि इंदापूर शहरामध्ये आमचं एक येणार एक विजन असेल की इंदापूर शहरामध्ये एखादी कन्या जर जन्माला आली तर तिच्या नावावर एक फिक्स डिपॉझिट ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर रस्ते असतील, अंडरग्राऊंड गटारी जसं असेल, लोकांना रोजगाराच्या संदर्भात असेल, त्याचबरोबर धार्मिक सलोखा, विविध जाती धर्मांची लोक एकत्र राहून सलोखा कसा राहील या दृष्टीनं आम्ही भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहे. आणि ज्या प्रकारे अंकिता भाभी नगराध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इंदापूरचं नाव देश पातळीवर स्वच्छतेच्या बाबतीत नेलं, तशाच प्रकारे या महाराष्ट्रामध्ये एक सर्वांगीण विकास झालेलं शहर निश्चितपणे आम्ही येत्या 5 वर्षामध्ये करू. आता मुद्दा हा येतोय की मागच्या वेळेस सत्ताधाऱ्यांनी चांगली विकास कामं केलीत असं शहा यांच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे. आता आपण जाऊयात, आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहेत महादेव सोमवंशी आपल्यासोबत आहेत. महादेवजी, काय सांगाल? खरं तर आता विकास झालाय का सत्ताधारी ज्यावेळेस मागच्या वेळेस होत्या त्यावेळेस? सर्वात प्रथम मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानतो. मी एक भारत सेनेमध्ये 17 वर्षे सर्व्हिस केल्यानंतर त्यांनी एक आमच्यावर विश्वास ठेवला आणि इंदापूर शहरात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि माजी सैनिक आमच्याबरोबर मला ताकद देण्यासाठी सर्वजण खंबीरपणे उभा आहेत. आणि माझी एकच विनंती आहे इंदापूर शहरातील नागरिकांना, महाराष्ट्रात असा विषय नसेल किंवा माजी सैनिक नगरपालिकेच्या मैदानात उतरतोय आणि सर्वांना माहिती आहे भारत देशाची सेवा करणारा माणूस नागरिकांची सेवा कशा प्रकारे करू शकतो. आणि याच्या अगोदरही काही उदाहरणं माझी असतील इंदापूर शहरातील नागरिकांपाशी, किंवा त्यांनी एक विश्वास माझ्यावर ठेवावा आणि मी त्या विश्वासाचा मी विकास पुढं काय करील ती मी सांगू शकत नाही, पण इंदापूर शहरातील नागरिक 100% सांगू शकतील. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही, विकासाचं व्हिजनबद्दल आपण सांगितलं. माझा प्रश्न हा होता की मागच्या निवडणुकीमध्ये खरं तर जे सत्ताधारी होते नगर परिषदचे, जे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी जे पद भूषवलं नगराध्यक्षपदाचं, त्यावेळी विकास झाला असं वाटतंय का? विकासाच्या बाबतीत तुम्ही हा कॅमेरा घेऊन पूर्ण इंदापूर शहरात फिरा, तुम्हाला खरं चित्र काय आहे ते दिसेल. विकास हा कागदावरच राहिलेला आहे. विकास रस्ते बघा, जे सुशोभीकरण केले होते 15-20 लाख रुपयाचं सुशोभीकरण एका चौकात केलेलं आहे. त्या चौकात तुम्ही भेटी द्या, तुमच्या कॅमेऱ्यात शूटिंग करा. त्याचबरोबर जे विकास केला होता त्याचं कधी केला, हे 2 वर्षापूर्वी केला, 3 वर्षापूर्वी केला. आज तो विकास पाण्यात वाहून गेला, पुरात वाहून गेला, कशात वाहून गेला हे तुम्हाला निश्चित कळेल. आणि विकास जर झाला असेल तर तुम्हाला शहरात प्रत्यक्ष कॅमेऱ्यातच दिसेल. विकास केवळ कागदावर आहे असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे.
आपण प्रदीप गारडकर सर यांच्याकडे जाणार आहोत. खरं तर एकीकडे आपण पाहिलं की राजकारण कशा प्रकारे बदलत गेलं इंदापूरचं स्थानिक, त्यामध्ये पक्षप्रवेश आणि या बऱ्याच गोष्टी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाहायला मिळाल्या. तर जरी हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारडकर यांच्यासारखे नेतृत्व जरी एकत्र आले दोन शक्ती, तरीसुद्धा काहीही फरक पडणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय चित्र असू शकतं भविष्यात या निवडणुकीमध्ये? या शहराचा जर राजकीय इतिहास पाहिला, गेली 40 वर्ष तपासून बघा, या शहरामध्ये 2 गट हे कार्यरत राहिले. एक माझा असलेला गट आणि एक समोर हर्षवर्धन पाटलांचा गट. ही सगळी मंडळी त्या काळामध्ये हर्षवर्धन पाटलांच्याच गटातून काम करत होती. आज राजकीय समीकरणं बदलली, तर यामधून जे आज चित्र पाहायला मिळतं की आज मी आणि हर्षवर्धन पाटील एकत्रित आलो, तर इथं काय होणार हे लोकांना सांगण्याची गरजच नाही. हा एक भाग. दुसरी गोष्ट अशी आहे की जे काही आता विकासाच्या विषयावरती जे तुम्ही बोलता, तर तो विकास करत असताना इथले जे राजकीय मंडळी जे आहेत, नेते मंडळी आहेत, यांनी याकडं कधी सिरियसली बघितलेलं नाही. यामध्ये आत्ताचे जे मिनिस्टर आहेत यांनी याकडं ह्या शहराचं आपलं शहर असं कधी त्यांनी केलं नाही. जसं बारामतीमध्ये तिथं विकासाचा निधी प्रचंड जातो आणि त्याच्या पहाटे 6ला उठूनसुद्धा तिथलं नेतृत्व त्या कामावरती उभं राहतं, तेव्हा त्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने झालेल्या दिसतात. इथं तसं कधी घडलं नाही. पहाटे 6 वाजता म्हणजे थोडक्यात आपण अजित पवार यांच्या कामाचं एका प्रकारे कौतुक करताय. आता जो काही निर्णय झाला की यामध्ये आपल्याकडे येतोय की प्रदीप गारडकर यांची ज्या प्रकारची प्रतिमा आहे की राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते, मात्र ज्या प्रकारे पक्षाने अन्याय केला त्यांचा निर्णय डावलण्यात आला, यानंतर इंदापूरकरांची काय प्रतिक्रिया आहे? प्रदीपदादा गारटकर हे लोकांचे उमेदवार आहेत आणि जनतेच्या दबावाखातर प्रवीण भैया, प्रदीपदादा गारटकर आणि हर्षवर्धन पाटील एकत्र आलेले आहेत. इंदापूर शहराची पूर्ण वाताहत झालेली आहे. सिंह जखमी झाला आहे, बगड्याने मान टाकलेली आहे, डाळिंबाला तेल्या झाला आहे, संपूर्ण शहर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि भ्रष्टाचारच भ्रष्टाचार आहे सर्वत्र. इथं ज्योतिबा मंदिराच्या समोर 12 गावचा गुगोळा करून त्या ठिकाणी महिला डेपो उभा केला जातो. गरिबाच्या घरावर कचरा डेपो उभा केला जातो. या गावाला शुद्ध पाणी मिळत नाही. या गावातल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला जाणीवपूर्वक त्यांच्या जागा कायदा करून सुद्धा त्यांच्या नावावर झालेल्या नाहीत. जो दुबळा माणूस आहे, जो गरीब माणूस आहे, जो सर्वसामान्य माणूस आहे, याच्यासाठी कारभार झाला नाही, फक्त भ्रष्टाचारासाठी कारभार झाला. इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे आम्ही कार्यकर्ते 1 एप्रिल 2017 पासून आंदोलन करतो आहे. या आंदोलनामध्ये 24% लावलेलं घरपट्टीचं व्याज असेल, शास्ती असेल, पाणीपट्टीवर लावलेली व्याज असेल, अशा प्रकारचा विरोध आम्ही करत असताना आम्ही आंदोलन करून या महाराष्ट्र शासनाला आमच्या आंदोलनामुळं अभय योजना लावायला लावली आणि 19 मे 2025 पूर्वीचं संपूर्ण व्याज माफ करावं लागलं. अभय योजना 2025 आमच्यामुळं कायदा झाला, पण दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकांची घरपट्टी माफ झाली. इंदापूर शहरामध्ये तशी झाली नाही. आत्ता इंदापूर शहरातील बिलावरती महाराष्ट्र शासनाने अभय योजना असे वेगळा कॉलम आणलेला आहे, तरीसुद्धा नगरपालिकेतील अनेक उमेदवारांनी व्याजासह पैसे भरले. आता अन्याय आणि अत्याचार या इंदापूर शहरामध्ये होतो. इथल्या दुबळ्या माणसाला लुटलं जातं, इथल्या दुबळ्या माणसाला मारलं जातं, गरीब माणसाच्या घरात दिवा पेटवण्याच्या ऐवजी त्याचं घर पेटवलं जातं. अशा प्रकारच्या अन्याय कारकिर्दीविरुद्ध संपूर्ण इंदापूरकर एकत्र आलेले आहेत आणि इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती या अन्याय निपटण्यासाठी आणि संपवण्यासाठी प्रदीपदादा गारटकर यांच्या पाठीशी उभी आहे. आपण जी व्यथा मांडताय, एक संतप्त इंदापूरकर अशी आपली प्रतिक्रिया दिसत आहे आपल्या बोलण्यातून. नेमकं मग भ्रष्टाचार झाला तर कोण केला भ्रष्टाचार? काय वाटतंय नेमकं चुका कुठं झाल्या? भ्रष्टाचार हा सत्ताधाऱ्यांनी केला. भ्रष्टाचार हा खुला सत्ताधारी तर म्हणजे मागच्या वेळेचा जर विचार केला तर सत्ताधारीमध्ये आपलाही सहभाग होता. नगराध्यक्षपदा आणि नगर परिषदेचा विचार केला तर 2017 पासून कारकीर्द चालू झाली. या कारकिर्दीमध्ये शहराचा चेहरामोहरा बनवण्याच्या ऐवजी तुम्ही सिंह पहा, त्याची शिपटी तुटून गेली 2 वर्षामध्ये. तुम्ही बगडं पहा, तुम्ही इथला ही डाळिंब पहा, बोगस कामं दाखवली, चौक सुशोभीकरणाचा बोजा उडवला. या गावाला शुद्ध पाणी नाही सर. या गावामध्ये 3 माणसं एकत्र आली, 3 कुटुंब एकत्र आली तर एका घरामध्ये कॅन्सर आहे
आम्ही संघर्ष समिती कॅन्सरमुक्त इंदापूर करायचं आंदोलन राबवतो आहे. गाव आरोग्यदायी झालं पाहिजे. जसं माणसाचं आयुष्य असतं तसं शहराचं आयुष्य असतं. आणि या अशा चुकीच्या सत्ताधारीमुळं आणि पैशाच्या दबावाखाली हे केल्यामुळं अशा प्रकारचं झालं. आमच्या इथल्या गाळेधारकावर अन्याय झाला, गाळेधारकाची लूटमार झाली, फेरीवाल्यावर अन्याय झाला आहे. फेरीवाल्यासाठी गारटकर दादा हॉकर झोन बनवतील आणि फेरीवाल्याला सर्वसामान्य माणसाला न्याय देतील. या बाजूला ज्या टपऱ्या होत्या 1992 साली त्या सगळ्या टपऱ्याचं पुनर्वसन गाळ्यामध्ये गारटकर दादांनी फुकट गाळे लोकांना दिले आणि गरिबांना गाळे दिले. अशा प्रकारचा पुनर्वसन करणारा, सर्वसामान्यांचे प्रश्न उचलणारा, अत्यंत गरीब परिस्थिती असली तरी भांडवलदाराविरुद्ध लढणारा, पैशाचा माज असणाऱ्या विरुद्ध लढणारा हा उमेदवार आहे. आणि हा उमेदवार निश्चित विजय होईल एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे. प्रतिक्रिया आपण पाहतोय की खरं तर आता त्यांच्याकडून असंही सांगण्यात आलं की मागच्या वेळेस विकास झाला आहे, स्वच्छतेच्या बाबतीत खूप चांगल्या प्रकारे इंदापूरमध्ये काम झालं आहे असं सुद्धा सांगण्यात येतं आहे. काय वाटतं आपल्याला, झाला आहे का विकास? आपल्या नगरपालिके शेजारीच लहान मुलांची शाळा आहे. त्या ठिकाणी साधं लहान मुलांना शौचालयाला जागा नाही, महिलांना जागा नाही. आज या ठिकाणी बाजार भरतो, मंडई भरती, ही महिला 8-8 तास त्या ठिकाणी बसतात. त्या ठिकाणी महिलांना शौचालय सुद्धा नाही. कसला विकास झाला? ही दोन्ही पार्ट्या त्या ठिकाणी सत्ता भोगत असताना ह्यांना दिसलं नाही का विकास झाला? भ्रष्टाचार झाला कुणी केला? ही दोघांनी मिळून केला. दोघांनी मिळून ठराव केला, त्याची घरपट्टी वाढवली, पाणीपट्टी वाढवली, त्याला शास्तीकर लागू झाला. त्यावेळेला काही दोन्ही पार्ट्या बसल्या, दोन्ही सत्तेत होत्या ना. त्यामुळं ही सगळा थोटान कारभार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही इंदापूर शहरातली जनता जो ह्या इंदापूर शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करतं, चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं काम करतं, लोकांना सेवा देतं. आज ही नगरसेवक, आज निवडणूक आली, ह्या गावातल्या ह्या ठिकाणी कितीतरी लोकांना अटॅक येतात, पॅरलेस होतात, कुणाचा ॲक्सिडेंट होतो आहे, कुणाची मैत होतो आहे. ह्या कामाला ह्या गावातले नगरसेवक दिसतात का? कुठली पुढारी दिसतात का? मग ही काम कुणी करायचं? जो सामाजिक कार्य ह्या नगरसेवकांनी केलं पाहिजे. आज गावात कितीतरी हजारो ठिकाणी लोकांना आजार आहेत, ह्या दूषित पाण्यामुळे आजार आहेत. गेली ह्या इंदापूर शहरामध्ये बघा, बाजारपेठ, मुख्य बाजारपेठेमध्ये दोन्ही साईडनी गाड्या लावलेल्या असतात. एखादी महिला जर डिलिव्हरी न्यायची असली तर त्यांना जागासुद्धा रिक्षाला जायला नसती. काय हा विकास आहे का? आज मला सांगा, ह्या इंदापूर शहरामध्ये ह्या नदीकाठ भाग इतका मोठा ह्या तालुक्याला लाभलेला आहे. आज त्याच्या माध्यमातून हजारो लोक, लाखो लोक ह्या इंदापूर शहरामध्ये येतात. त्या लोकांना साध्या ह्या इंदापूर शहरामध्ये साधी मुतारीसुद्धा कुठं नाही. म्हणजे अशी भयानक अवस्था ह्या शहराची आमची. बरेच समस्या मांडल्या आहेत. आपल्याकडे मी येतोय, काय वाटतं सध्या निवडणुकीचं चित्र काय आहे? आपण ज्यावेळेस मतदारांच्या पुढे जाणार आहात त्यावेळी कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर आपण मतं मागणार आहात? काय आश्वासनं आपली इंदापूरकरांना असणार आहेत? इंदापूरमध्ये महिलांचे प्रॉब्लेम तर खूपच आहेत आणि त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. महिलांसाठी कुठली सुविधा नाही किंवा आर्थिक स्वावलंबन होण्यासाठी महिलांकडं कुठल्या प्रकारचे उद्योग व्यवसाय काहीच नाहीत. तर त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. आणि मला म्हणजे गारटकर दादांवरती पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या हातात सत्ता आली तर ते हा बदल जो आहे तो नक्की घडवणार. कृष्णा भीमा विकास आघाडीचा 100% विजय होणार आणि गुलाल हा आपलाच. तर गुलाल कोणाचा, असं आपल्या शोचं नाव आहे. आता त्यांच्या प्रतिक्रिया येतात, गुलाल आपलाच. आपण प्रतिक्रिया घेऊ. परत आता त्यांचं म्हणणं आहे की विकास जो आहे तो केवळ कागदावर झाला आहे असा आरोप आपल्यावरती होतोय. काय सांगाल? आता तुम्ही जर बघितलं, आता बघण्याची दृष्टी जर कोणाकडे नसेल तर त्याला आम्ही काय करू शकत नाही. तर इंदापूरमध्ये जर आपण बघितलं, मागच्या 2016 पूर्वीचं बी इंदापूर त्यांनी दाखवायला पाहिजे. आता जे म्हणतात की आता बघायला चला, तर त्यांना बी माझी विनंती आहे की 2016 पूर्वी जर तुमच्याकडे काही इंदापूरचे फोटो वगैरे काय असले, व्हिडिओ असले, तर निश्चितपणे तुम्ही जनतेसमोर दाखवा. म्हणजे निश्चितच 2016 आणि 2000 जे आम्ही 5 वर्ष कारकीर्द आमची होती त्यामधला फरक तुम्हाला दिसेल. परंतु मी या ठिकाणी सांगतो की इंदापूरमध्ये भरणे मामांच्या नेतृत्वाखाली करोडो रुपयांचा निधी या ठिकाणी आलेला आहे. रस्त्याची कामं असतील, गटार व्यवस्थेची कामं असतील, हरित इंदापूरच्या संदर्भातले कामं असतील, महिलांसाठी काय कामं असतील, सर्व काही मागच्या अंकिता भाभी शाह यांच्या कारकिर्दीमध्ये सर्व कामं झालेली आहेत. पण दुर्दैव असे की हे विरोधकांना ती कामं दिसत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे कामगारांचा प्रश्न होता 1992 पासून, तो कामगारांचा प्रश्नसुद्धा मागच्या 5 वर्षात भरणे मामा आणि अंकिता भाभी शाह यांच्या नेतृत्वाखाली तो प्रश्न मिटलेला आहे. असे अनेक प्रश्न त्या काळामध्ये आमच्या कारकिर्दीमध्ये
संपलेले आहेत, त्याचा आम्ही मार्ग काढलेला आहे. आरोप असा होतोय की खरं तर आता दोन्ही पक्ष आणि बरेच सर्वच नेते इथं सत्तेमध्ये होते असं म्हणायला काही हरकत नाही. सध्या इंदापूरचं समीकरण काय, चित्र काय, काही समस्या खरंच बदललेत का, समस्या आणखीन सुधारण्यासाठी काय करणं आवश्यक वाटतं राजकीय नेत्यांनी? सर्वप्रथम मी माजी सैनिक आहे आणि आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटातून आम्ही मेजर सोमवंशे, मेजर खंडागळे, आम्ही देशासाठी मी स्वतः 25 वर्ष घालवले आहेत. तर त्या 25 वर्षामध्ये चायना बॉर्डर, पाकिस्तान बॉर्डर, बांगलादेश बॉर्डर ह्या बॉर्डरवर आम्ही राहून जर देशाची चांगल्या प्रकारे एक सेवा करू शकतो, या आपल्या देशावर कुठलीही आपत्ती येऊ देत नाही, तर ह्या इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुका एक छोटासा देशाचा एक छोटासा भाग आहे. ह्या देशाला आम्ही जर आम्हाला ह्या जनतेने साथ दिली तर जी काय ह्याच्यापूर्वी जी काय झालेलं आहे ते आम्ही उकरून काढल्याशिवाय आणि जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही म्हणसाल तर हे जे समीकरण काय, ह्याची सुधारणा काय आहे, इथं काय होतं आहे काय नाही, आपली पेठ, मधली पेठ, त्या पेठेत तुम्ही जाऊन बघा. काय मी ह्या इंदापूरमध्ये 35 वर्षाचा नागरिक आहे. मी 35 वर्ष झाली मला ह्या इंदापूरमध्ये. आम्ही कामावरती जायचो, मिलिटरीत जायचो, माघारी यायचो, हाही स्थिती, परत जायचो, परत यायचो, हाही स्थिती. आपला थोडक्यात मुद्दा हा आहे की एक मिनिट, हाही स्थिती आहे. तर तुम्ही बाहेरचे जे तुमचे वार्ड आहेत, ज्या वार्डामध्ये जो मेंबर निवडून आलेला आहे तो आपल्या वार्ड पुरता बघतो. काय वार्ड पुरता बघण्याऐवजी तुम्ही पूर्ण इंदापूरसाठी जर बघितलं तर त्यात काय बिघडलं? तुमच्या खिशातलं पैसे थोडंच जाते, शासन तुम्हाला देते. मग शासनाचा पैसा इंदापूरसाठी वापरण्यात तुम्हाला काय हरकत आहे? तर तुम्ही रोड रस्ते अजिबात बघत नाही, स्वतःची घरदारं बघता. ज्याच्या घरावर पत्रा आहे तो बिल्डिंग बांधतोय, ज्याच्या घराच्या अंगणात खड्डे आहेत तो खड्डे भरून स्टाईल लावतोय. नाही, आपला मुद्दा लक्षात आला की आपण ज्या प्रकारे देशसेवेचं उदाहरण दिलं त्या प्रकारे आपल्याला संधी द्यावी, इंदापूरचा सुद्धा विकास करू, इंदापूरची सुरक्षित असं आपण म्हणताय. मी पुन्हा येणार आहे आपल्याकडे की खरं तर आता 2016च्या पूर्वी चित्र वेगळं होतं, त्यावेळेसचे काही फोटो व्हिडिओ आपल्याकडे असतील तर ते दाखवा असं म्हणतायत. विकास खूप झाला असं त्यांचं म्हणणं आहे. जी गोष्ट आहे की विकासाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिण्याचं पाणी, की जे याच्यावरती आरोग्य महत्त्वाचं अवलंबून राहतं. पूर्वीच्या काळात तरंगवाडी तलावातून आमच्याकडं वीर भाटघरबंद स्वच्छ पाणी यायचं, ते लोक प्यायचे. ते पाणी बंद करून इकडनं पाणी घेतलं उजनीवरनं, की जे पाणी तुम्ही सगळीकडं माहिती आहे त्यात उजनी धरणाच्या बाजूला जी लोक राहतात जनावराला देखील ते पाणी पाजत नाहीत. ते पाणी आम्ही इथं फिल्टर करून पितो असं म्हणतो. सगळ्या फिल्टर कंपन्यांचा रिपोर्ट आहे, इंदापूरमध्ये फिल्टर कंपनी नीट पद्धतीनं पाणी गाळूच शकत नाही, इतकं दूषित पाणी पितो. भविष्यामध्ये तिथून परत पाणी पुरवठा त्या ठिकाणी जर चालू करायचा असेल तर तिथं कष्ट घेऊन ते पाणी आपल्याला इंदापूरकरांना देणं हा एक सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे. राजकारण होत राहील, माणसं जिवंत राहिली तर माणसं जिवंत ठेवण्यासाठी त्याला शुद्ध पाणी देणं ही सगळ्यात महत्त्वाची गरज आज इंदापूरची ही प्रायोरिटी आहे. आणि मला विश्वास आहे की आम्हीच हे करू शकतो. त्यासाठी दिल्ली गव्हर्नमेंट, राज्याचं गव्हर्नमेंट या सगळ्याकडनं तिथली जागा आपल्याला ताब्यात घ्यावी लागणार आहे. फॉरेस्टची तिथं खूप मोठ्या प्रमाणावरती तलावाची खोदणी करावं लागणार आहे. पाण्याचं पाणी टोकाला आपण राहतो, त्यामुळं तिकडनं पाणी येताना पावसाळ्यात जेव्हा ओव्हरफ्लो होतं पाणी त्यावेळेला ते तळं भरून घ्यावं लागणार आहे. आणि 1 वर्षभर पुरेल अशा पद्धतीचा पाणी पुरवठा या शहराला करावा लागणार आहे. जसं की बारामतीमध्ये तुम्ही पहा, त्या कॅनलच्या कडेला छोटे छोटे टँक बांधून तेच शुद्ध पाणी, त्यांनी इकडचं उजनीचं पाणी बंद केलं प्यायचं आणि त्यांनी त्या कॅनलवरती हे केलं. तेच आम्ही पुढं या ठिकाणी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. तर महत्त्वाचं वाक्य बोललात की राजकारण चालू राहील, माणसं जिवंत राहणं महत्त्वाचं आहे, तरच राजकारण जिवंत राहील. आपली काय प्रतिक्रिया? पाणी ही जीवन आहे.
आणि आमच्या गावातल्या माणसांना कॅन्सरचे आणि पोटाचे आजार पाण्यामुळं होत आहेत. तरंगवाडीचं शुद्ध पाणी प्यायला आणि उजनीचं पाणी धुण्या भांड्याला असा बॅलन्स आम्हाला पाण्याचा करावा लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी इंदापूरच्या बाजारपेठेमध्ये 1960 सालापासून लावलेल्या तारा रोज तुटून पडतात. आमची एक इंदापूरकराची कन्या लाईटच्या खांबाला चिटकून मेली, परंतु यांना अंडरग्राऊंड लाईट बाजारपेठेत करता आली नाही. आमची जुनी बाजारपेठ, वैभवशाली बाजारपेठ आज बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आणि हे विकासाच्या कसल्या गप्पा मारतात. आमचा इथला व्यापारी उद्ध्वस्त होत आहे, आमचा नागरिक उद्ध्वस्त होत आहे. व्यंकटेश नगरच्या भागामध्ये 2017पासून वारस नोंदी बंद केल्या, त्यांना घरकुलं आली, ती घरकुलंसुद्धा दिली नाहीत. त्यांना दंड लावले, त्यांना शास्ती लावल्या. अत्यंत गरीब झोपडपट्टीग्रस्त असणाऱ्या ह्या एरियामध्ये एवढा मोठा नगरपालिकेने अन्याय केला, एवढा मोठा सत्ताधाऱ्यांनी अन्याय केला. आणि गेली 2017पासून आम्हाला आंदोलन करीत असताना या ठिकाणचे आमदार आणि या ठिकाणचे तत्कालीन नगराध्यक्षांना त्या 90-95 वर्षाच्या बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बसायला, बघायला, भेटायला, त्यांचं प्रश्न ऐकायला वेळ मिळाला नाही. पक्षातलेच आपल्याच पक्षाचे आमदार होते. आपण आता पक्षातनं राजीनामा देऊन बाहेर आलात मान्य आहे, मात्र 2017 पासून आंदोलन आपण करताय असं म्हणताय. आम्ही इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते आहोत. आम्ही लोकांच्या प्रश्नावर गेली 40 वर्ष संघर्ष करतो. हितला माणूस सुखी राहिला पाहिजे, नागरिकांचं हित झालं पाहिजे आणि लोककल्याणासाठी हा 40 वर्षाचा संघर्ष आहे. आणि तो भ्रष्टाचार मुक्त प्रशासन मिळालं पाहिजे, स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, गाळेधारकांना न्याय मिळाला पाहिजे. ज्या गाळेधारकांची खोटी पैसे घेतलेले आहेत आणि फसवणूक झालेली आहे अशा करणाऱ्या माणसांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी संघर्ष समितीची भूमिका आहे. ठीक आहे, बरेच मुद्दे मांडलेत, आपल्याकडे येतोय. बऱ्याच वेळा असा एक आरोप होतो की पैसेवाले पाहून उमेदवारी देण्यात आली. काय म्हणणं नेमकं आपलं? खूप आरोप होतोय. खरं तर आम्ही इंदापूरची शहराची परिस्थिती बघायला गेलं तर वेगळी होती. पहिली आम्ही आदरणीय प्रदीपदादा गारटकर यांच्या संस्कारात गेली 20 वर्षे वाढलेलो आहे. त्याचबरोबर आम्ही या तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री आदरणीय दत्ता मामा यांच्याही संस्कारात वाढलेलो आहे. इथं अनेक समस्या सांगितल्या, अनेक नेत्यांनी सांगितल्या, सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितल्या, अनेक वेगवेगळ्या पक्षांनी सांगितल्या. प्रदीपदादा गारटकर यांनी ज्यावेळी निर्णय घेतला होता त्यावेळेस आपण त्यांच्यासोबत जायचा काही निर्णय घेतलात का? आपण त्यांच्या संस्कारात वाढलात असं आपलं वक्तव्य. त्याच्यावर मी बोलतो. आम्ही एक साधा आणि सामान्य सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. प्रदीपदादा गारटकर हे पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते. त्यांनी आत्तासुद्धा आम्हाला अख्खे इंदापूर नगरपालिका असू द्यात किंवा पुणे जिल्ह्यातल्या 13 नगरपालिकेचं आणि जवळपास पुणे जिल्ह्यातल्या 73 जिल्हा परिषद सदस्य आणि 150 जिल्हा पंचायत समिती सदस्य यांचं बूथ वाईज नियोजन केलं आहे. आम्ही इंदापूर शहराच्या एका प्रभागापुरतं काम करतो, आम्हाला नागरिक म्हणून काम करतो. आम्ही बाकीचं काम बघत नाही. वरच्या लेवलनं तुमचं काय झालं, आमची हीच भूमिका होती की तुमच्या पद्धतीनं कसं मिटायला पाहिजे. आता विकासावरती काम बोललं गेलं, भ्रष्टाचारावरती बोललं गेलं. आमच्याच नेत्यांनी गारटकर दादा असतील किंवा भरणे मामा असतील किंवा अजितदादा असतील, त्यांनी पैसे टाकायचं काम केलं. रस्ते आता एकाने तर कुणी तक्रार केली का? एकतरी ठेकेदार ब्लॅकलिस्टमध्ये गेलं आहे का? हे विरोधक किंवा कुठले बोलतात. एकतरी मी म्हणतो चुकीचं असेल. बगळा डाळिंबाला तेल झाला, मग हे भ्रष्टाचार कुणी केला, त्याचा ठेकेदार कोण आहे, ती का गेला नाही ब्लॅकलिस्टमध्ये? सामान्य नागरिक झोपलेत का? जेवढी नागरिकांची बी तेवढीच आपलं शहर आहे, आपलं हे शहर. आम्ही रस्त्याबाबत असू द्या किंवा पाणी स्वच्छतेबाबत आम्ही आंदोलन केली. आमचं कोणी ऐकून घेतलं का? नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचलो ना वर. आमचं कोणी ऐकून घेतलं का? सत्तेत कोण होतं? सत्तेतवाल्यांनी का? हां, त्यांनी का त्या गोष्टी बोलल्या नाही? त्या असं म्हणू नका की नागरिक कोणी बोलत नव्हतं. बोलणारी सगळी होती, पण त्या मतदार बरेच आरोप प्रत्यारोप होत आहेत. जाऊया तरंगवाडी तलावाच्या मुद्द्याकडे येऊया. तुमचं काय मत आहे, काय चित्र राहणार आहे? आता बरेच आरोप प्रत्यारोप होत आहेत, काही महत्वाचे मुद्दे आहेत. त्यांचं म्हणणं आहे विकास झाला, काही म्हणतात विकास कागदावर. बोलायचंय मला काय म्हणायचंय, आमदार हा तालुक्याचा असतो, पूर्ण गावाचा असतो. मग त्यांनी दुजाभाव का केला? एका साईडला एका एरियामध्ये कसल्या स्ट्रीट लाईट दादा भारी भारी एकदम विठ्ठलाचे फोटो बिटो लावलेले, आणि इकडं अंबिका नगरपासून खाली महात्मा फुले चौक देशपांडे हॉटेलच्या ते चौकापर्यंत स्ट्रीट लाईट नाही. आज यशवंत नगरमधला भाग आहे
जो वाढीव हद्द म्हणून आज 9 वर्ष झाली तिथं नगरसेवक होते, तिथल्या लोकांना त्यांच्या बाथरूमचे पाणी सोडायला जागा नाही आहे. हा प्रश्न कोणी मिटवायचा? नगरसेवकांनी मिटवायचा का आम्ही मिटवायचा? ह्यांना सत्ता दिली होती ना, आमदार काय झोपले होते का? आज गारटकर दादांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक ठिकाणी काम चाललंय. आज हा दुजाभाव होतोय म्हणूनच ह्या ठिकाणी गारटकर दादा असतील, हर्षवर्धन पाटील साहेब असतील आणि प्रवीण भैया असतील, ह्या इंदापूर शहराच्या विकासासाठी एकत्र आलेत. आज इंदापूरमध्ये डुकरांचा सुसराट झाला आहे. ही परिस्थिती कोणी निर्माण केली? आज ज्येष्ठ नागरिकांसाठी जे बनवले गेले, ती जी वरून निधी आणला, गाडकडाने आणला किंवा जी काय कुठल्या व्यक्तीने आणला, तो निधी लावणं नगराध्यक्षाचं योग्य काम आहे ना. त्यांनी त्या स्मशानभूमीच्या शेजारी ते ज्येष्ठ नागरिकांचं जे काय ठिकाण बांधलेलं आहे, काय तुम्हाला दाखवायचं ज्येष्ठ नागरिक लवकरात लवकर स्मशानभूमीत जावा म्हणून? अशी तुमची भूमिका आहे का? हा विचार करणं गरजेचं आहे. आज इंदापूर शहरामध्ये डुकरांचा जो सुसराट झाला आहे त्याच्यावरती विचार करून करणारे आज इंदापूर शहरातला प्रत्येक रस्ता उकरलेला आहे. आता रस्ता बनवला, सरकारने निधी दिला. प्रतिनिधीचं काम आहे ना योग्य पद्धतीने रस्ता बनवणं, त्याच्या आधी ड्रेनेज लाईन करून घेणं, का रस्ता बनवायचा आणि परत ड्रेनेज लाईन करायची? हा प्रश्न कोणी बघायचा? आज लोकांना घरातून बाहेर पडायचं म्हणलं तर खड्ड्यात यावं लागतंय. प्रत्येक एरियात गेलं. गणेश नगरमधला एक असा रस्ता आहे, सोमुंशी मेजर त्या ठिकाणी राहतात, त्यांच्या घराच्या शेजारचा शिवसेनेचे ते उमेदवार आहेत, त्यांच्या घराच्या शेजारचा रस्ता बघायला गेलं तर रस्त्यानुसार चिखल आहे. कोणी बोलायचं त्या गोष्टीवरती? नगरसेवक म्हणतात की आम्ही हे केलं. जो दाईम बनवला ते दाईंबाचं नाही म्हणता येईल तर 35-40 लाख रुपये लावले म्हणतात. तिथं ते कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने बोंबा मारतात. अरे नगरसेवक म्हणून काय झोपला होता काय तुम्ही? नगरसेवक बनवताना काय जी लोक आली होती ती कॉन्ट्रॅक्टरला म्हणली होती का तुला बघून आम्ही मतदान देतोय? त्यांनी म्हणले का आम्ही नगरसेवकाकडे बघून मतदान दिलं होतं? आत्ता आम्ही उमेदवार आहे, ह्या नगरसेवकांना घरची वाट दाखवल्याशिवाय लोक राहणार नाही, एवढं सांगतो तुम्हाला. वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आपली प्रतिक्रिया राहिलेली आहे. आरोप खूप झालेत. विकास कामं सत्ताधारी म्हणतात की विकास कामं खूप झालीत. यांचं म्हणणं आहे विकास कामं अजिबात झाले नाहीत, विकास कामं केवळ कागदावरती झालेली आहेत. आता पुढची वाटचाल करणं इंदापूरकरांच्या भल्यासाठी काय महत्त्वाचं असणार आहे? काय साहेब, इंदापूर नगरपालिकेमध्ये सध्याचं जे राजकारण सुरू झालेलं आहे, एक 8 दिवसापासून राजकारणाची पूर्णपणे दिशा बदललेली आहे. कारण इकडचे तिकडं आणि तिकडचे इकडं. आता या ठिकाणी आपण मुलाखतसुद्धा घेताना ऐकलेलं आहे. आता प्राध्यापक कृष्णाजी ताटे हे इंदापूर नगरपालिकेचे ज्येष्ठ माजी उपनगराध्यक्ष आहेत. त्यांना एक प्रश्न विचारल्याबरोबर, पाण्याचा प्रश्न विचारल्याबरोबर ते डायरेक्ट बोलले मी काय ह्या पक्षाचा नाही. म्हणजे अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा प्रदीपदादा गारटकर, हर्षवर्धन पाटील आणि प्रवीणभाई माने यांची कृष्णा भीमा विकास आघाडी असेल, यांच्यामध्ये काय म्हणजे इतकं काय असं का नाही? हेच लोक तिकडं तेच लोक इकडे आहेत, इकडचे तिकडे झालेले आहेत. त्याच्यामुळं या लोकांवरती इंदापूर शहरातल्या लोकांचा अजिबात विश्वास राहिलेला नाही. कारण येणारी उद्या सत्ता आहे ही पूर्णपणे वेगळ्या विचाराची राहणार आहे. कारण हे जे सध्या आता लोकसभेच्या राजकारणामध्ये एक गणित म्हणजे काय आपोआप पसरले होते, मलिदा गँग, तीच गँग पुन्हा इंदापूर नगरपालिकेमध्ये सक्रिय झालेली आहे. तर आता इंदापूर शहरातली जनता जागरूक झालेली आहे. तुम्हाला पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न सांगतो. अनेक लोकांनी पाण्याच्या प्रश्नाबद्दल सांगितलं. मी गेल्या 37 वर्षापासून आंबेडकर चळवळीच्या प्रश्नावर आंदोलन करतोय. भ्रष्टाचाराबाबत गेल्या 15 ऑगस्टला मी इंदापूर नगरपालिकेसमोर जे इंदापूर नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होतो, निकृष्ट दर्जाची कामं होतात, त्याच्याबाबत अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे. त्याची सुद्धा दखल कोणी घेतलेली नाही. कारण ही इतका दबाव प्रशासनावर यांच्या माध्यमातून आणला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, लोकमान्य नगर, होलार नगर, आडबाई मळा, अण्णाभाऊ साठे नगर या विभागामध्ये जर इंदापूर नगरपालिकेमध्ये आज तुम्ही विचार घेता, उजनी धरण हे इंदापूर शहराच्या पायथ्याशी आहे आणि आम्ही उशेशी आहे. पर ज्या वेळेस इंदापूर नगरपालिकेमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, सगळ्यात जास्त अडचण मला आंबेडकर नगर, साठे नगर आणि लोकमान्य नगर या विभागाला पाण्याची टंचाई होत असते. आज शहराला दररोज पाणी मिळतंय, पण माझ्या या दलित वस्तीला 36 तासातून एकदा पाणी मिळतोय. हा भेदभाव इंदापूर नगरपालिकेच्या माध्यमातून केला. जाणून घेऊया आपण महिला सुद्धा, त्यांच्याकडून एक प्रतिक्रिया घेऊया आपण की महिलांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यांचं म्हणणं असं आहे की आगामी काळामध्ये विकास कामं करण्यासाठी मतं मागायला जाताना त्यांनी महत्त्वाचे काही मुद्दे मांडलेत. तर आपण ज्यावेळी मतं मागायला जाल त्यावेळी एक मतदारांना काय आश्वासन देऊ इच्छिता? काय नेमकं आपलं म्हणणं आहे? विकास कामं काय करावी? विकासाचं विजन काय असावं? मी स्वतः प्रभाग क्रमांक 5ची उमेदवार आहे. प्रभाग क्रमांक 5मध्ये लाईट, ड्रेनेज, रस्ते सर्व कामं झालेले आहेत आणि एक तरुण उमेदवार दिलाय म्हणून माझ्यावर आता आरोप सुरू झालेत की पैसेवाला, गुंटेवाला. आता आमच्या वडिलोपार्जित जर गुंटे असतील तर आम्ही ते विकून उतरायचं का ह्याच्यात? आमच्या नशिबाने आम्हाला ते गुंटे आहेत. तर एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन उमेदवारांनी आरोप करू नयेत. कारण आमची वडिलोपार्जित आलेली संपत्ती आहे आणि एक सुशिक्षित शिकलेला उमेदवार
लढाईला उतरलाय तर त्याला कसं मागे खेचायचा म्हणून त्याची प्रॉपर्टी. नाही, हा झाला राजकारणी विरोधकांचा भाग, विरोधकांचे आरोप. यावरती आपला काय मुद्दा असणार आहे? विकासाचं नेमकं काय आश्वासन आपण इंदापूरकरांना देत आहे? विकासाचं म्हणजे स्वच्छ पाणी, जी आपली जुनी पाण्याची योजना बंद झाली तरंगवाडी तलावावरून, ती चालू करण्यासाठी आमचं सहकार्य असणार आहे आणि लक्ष असणार आहे. तुमच्याकडे तो शेवटची कमेंट, वेळेचा अभाव आहे, बरेच आरोप प्रत्यारोप झाले आहेत. या नागरिक म्हणून आपली प्रतिक्रिया घेऊया. मला एक सांगा, आता त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की बऱ्याच ठिकाणी ज्या प्रकारचे राज्याचं राजकारण चालतंय तसंच इथेही झालंय आणि मलिदा गँग असा उल्लेख केला त्याने. एक काय आहे माहिती आहे का साहेब, ते म्हणतायत की हे ते मागे होते, ते मागे होते. हर्षवर्धन पाटील साहेबांनी एका व्यक्तीवरती विश्वास ठेवला, त्यांना सांगितलं की तुम्ही इंदापूर शहराचा विकास करा. ते महाराष्ट्राचे नेते, त्यांनी बघितलं की त्या माणसाने इंदापूर शहर कसं उद्ध्वस्त केलं. म्हणूनच प्रवीणभाई असतील, गाडकर दादा असतील आणि हर्षवर्धन पाटील साहेब असतील, हे एकत्र आले आणि इंदापूर शहराचा खरा चेहरा आणि इंदापूर शहराची नस ओळखणारा माणूस म्हणजे गाडकर दादा आहेत. त्यांना या नेतृत्वावरती बसवलं. गाडकर दादांची स्वतःची तयारी नव्हती की नगराध्यक्षपदासाठी त्यांना उमेदवारी भरायची, पण प्रवीणभाई भैया माने आणि हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी हा आग्रह केला. म्हणून गाडकर दादा म्हणले की इंदापूर शहराच्या विकासासाठी मी तो उभा राहील. पण आंबेडकर नगर आणि जे साठे नगर या भागात जो प्रश्न निर्माण आहे तो गेले 7-8 वर्षापूर्वीचा प्रश्न असं म्हणतायत ते. तर मला म्हणायचं आहे त्यांना की जे नगराध्यक्ष होते त्यांनी सोडवायचा का आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी आणून सोडवायचा? त्यांना विरोध केला पाहिजे ना. त्या नगराध्यक्षांनी विरोधच केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की विकास काम अजिबात झाला नाही, जे सत्ताधारी त्यांचे झाले त्यांचा ह्याचा विचार करावा त्यांनी. आता कुठल्या उमेदवाराबरोबर त्यांनी गेलं बरं. सामान्य नागरिक म्हणून बोला तुम्ही पुढे. काय माहिती आहे का साहेब, ही इंदापूर नगरपालिका आहे क वर्गात असताना नागरिकांकडून वर्षाची पाणीपट्टी आकारली जाते आणि 6 महिन्याचंच पाणी दिलं जाते. नगरपालिका असताना त्याला 24% व्याज दर लावलं जातं. कुठली सुविधा नाही, एक मुतारी सुद्धा नाही. सर्वसामान्य माणूस जर रस्त्याने चाललं तरी त्याला जायला, आणि तरी बी असं तो हॉटेलला पेटला जातोय की सगळं काही ते होते ते आमच्याच काळात होते. माझं एकच म्हणणं की नागरिकांना काय लागतं? घरी जायसाठी रस्ता, झोप आहे त्याला एवढं डास, आणि ताण भागाला एवढं पाणी मिळलं तरी नागरिकांची समस्या काही लई मोठी नसते. परंतु आता काय झालं आहे की प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने ढेंडोरा पेटतोय. परंतु माझं एकच मत आहे की कुठल्याही लढाई लढताना एक संघटनात्मक ताकद हवी असती. ती संघटनात्मक ताकद आपल्याला या ठिकाणी कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. शेवटची कमेंट घेतोय, वेळेचा अभाव आहे. काय आता आपण प्रतिक्रिया ऐकताय, बरीच चर्चा झाली आहे, इंदापूरकरांचं विजन वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलं. आता कृष्णा भीमा आघाडी झाली, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. एक भरतशेठ शाह आणि त्यांच्या परिवार एक 50 वेळा प्रत्येक मोठ्या नेत्यांकडून, मोठे नेते आहेत, गारटकर दादा असतील, हर्षवर्धन पाटील साहेब असतील, अतिशय महाराष्ट्र लेवलला, जिल्हा लेवलला ह्यांनी काम केलेलं आहे. दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की पैसेवाला म्हणून हिणवणं हे अत्यंत वाईट आहे. कारण त्यांनी परवा प्रवेश करताना भरतशेठ शाह यांनी सांगितलं की वडिलोपार्जित संपत्ती आहे, मी 24 तास मी तिथं काम करतो. आणि या इंदापूर शहरातल्या कुठल्याही नागरिकाला जरी विचारलं की भरतशेठ बाबा 10-11 वाजता काय करतात, तर ते कम्प्युटरवर बसलेले असतात आणि त्यांच्या धंद्यावर त्यांचं लक्ष असतं. आणि तो बिझनेस ते करत असताना इंदापूर शहरातला कुठलाही नागरिक, कुठलीही महिला त्यांच्याकडे गेली आणि त्यांना काही मदत मागितली तर त्या टेबलवर, त्या खुर्चीवरच त्याचा निपटारा ते करतात. तर या सर्वांना माझी विनंती आहे, इलेक्शन येतील, इलेक्शन जातील, इंदापूर आपलं आहे. आरोप करताना तुम्ही विकासाच्या कामावर आरोप करा, भ्रष्टाचाराचे आरोप करा. ताटे सरांची नागरिक संघर्ष समिती, नंतर त्याचे बघू आपण. पाणी पुरवठ्याचं उद्घाटन, इकडची जी उजनीचं उद्घाटन आहे, ती उद्घाटन कुणी केलं, त्याचा ठराव काय होता, त्याची माहितीच्या अधिकारातून ती माहिती काढावी. तरंगवाडी तलावाची एक मिनिट, आपण 2 मिनिट. आणि तरंगवाडीची ती कॅपॅसिटी किती होती, निश्चितपणे आम्ही तरंगवाडीचे जे प्रयत्न आमचा शुद्ध पाणी पाजण्याचा या पुढच्या 5 वर्षामध्ये राहील. पण आरोप करताना पैसेवाला न हिणवता मुद्द्यावर तुम्ही आरोप करा. तुम्हाला पैसे कमवायला कुणी अडवलेलं नाही. आणि कुणाची 20, 25, 30, 40 वर्षापूर्वी किती संपत्ती होती, आता किती संपत्ती होती, आता आम्हाला पडायचं नाही. एवढे ह्या ठिकाणी बोलतो. एक शेवटची कमेंट घेतोय आपण. बऱ्याच प्रतिक्रिया घेतल्यात, महिला आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेऊया. वेळेचा अभाव आहे, बरेच प्रतिक्रिया कळलेल्या आहेत. काय म्हणून? कृष्णा भीमा विकास आघाडीचे उमेदवार आमचे प्रदीपदादा गारटकर यांनी गेले 40 वर्षापासून सर्व जाती धर्मांना धरून त्यांनी आत्तापर्यंत ह्या इंदापूर शहराचा विकास केलेला आहे. त्यामुळे जनतेला माहिती आहे जनतेचं दुःख काय असतं हे फक्त आमच्या दादालाच माहीत आहे. आणि हा विजय आमचाच आहे आणि गुलाल हा आमचाच आहे, कारण त्यांनी आत्तापर्यंत सर्व जाती धर्मांना धरूनच काम केलेले आहे. ह्यांनी कधी जातीभेद केलेला नाही आहे.
चला या काय युवा तरुण पिढी काय म्हणते, कसं आहे इंदापूरचं? सर तुम्हाला एवढंच सांगल, ही निवडणूक प्रदीपदादा गारटकर यांची नाही, ही निवडणूक आमची आहे आणि ही सर्व युवकांनी हाती घेतलेली आहे. आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो, आमची म्हणजे युवा कार्यकर्ते की जनता? युवा कार्यकर्ते की जनता? हां. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी सुद्धा भरणे मामांसोबत 3 टर्म आमदारकीला काम केलेलं आहे, पण जेही काही निर्णय झाला ती माझ्या बुद्धीला पटणारा नव्हता. ज्या माणसानं राष्ट्रवादी इंदापूरला काय ती माहीत करून दिलं, ज्या माणसानं 20 वर्षापूर्वी इंदापूरमध्ये राष्ट्रवादी आणली, त्याच माणसाला जर भरणे मामांसारख्या मंत्र्याकडनं जर डावललं जात असेल, म्हणून आम्ही भरणे मामांसोबत न जाता आम्ही प्रदीपदादा गारटकर यांच्याकडे थांबलो. आणि जी लोक सांगतात की पैसेवाला वडिलोपार्जित ही संपत्ती आहे, मला फक्त त्यांना एवढंच विचारायचं आहे की मला सांगा, तुम्ही म्हणताय तुमच्या वडिलांपासून संपत्ती आली, अहो तुमचं कचऱ्याच्या टेंडरमध्ये सुद्धा तुम्ही मन घातलं, गावच्या कचऱ्यात सुद्धा तुम्ही मन घातलं, आणि काय लोकांना सांगता वडिलोपार्जित तुमची आहे. 26 लाखाचं महिन्याचं टेंडर आहे, 26 लाख रुपये ते कचऱ्याच्या टेंडरला लागतात का? आणि प्रदीपदादा गारटकर खरं काम करतात, रस्ते लाईट पाणी इतर कामं होत्यात, पण आमच्यासारख्या गरिबांची अडचण असती, हॉस्पिटलसारखी अडचण असली, दवाखान्यासारखी अडचण असेल, पोलीस स्टेशनची अडचण असेल, प्रदीपदादा गारटकर असा नेता आहे, कुठल्या PA ला फोन करायची गरज नाही. प्रदीपदादा गारटकरला स्वतः फोन केला ती माणूस फोन उचलतो, नाही उचलला तर त्या माणसाचा फोन येणार. म्हणून आम्ही सर्व जनता प्रदीपदादा गारटकर यांच्या, आणि एवढं सुद्धा तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस ही रेकॉर्ड करून घ्या, ज्यावेळेस 3 डिसेंबरला निकाल लागल त्यावेळेस इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष हे प्रदीपदादा गारटकर झाले असतील, आणि 20 पैकी कमीत कमी 17 ते 18 उमेदवार प्रदीपदादा गारटकर यांचे निवडून आले असतील. एवढं बोलून थांबतो. मी जास्त काय बोलू शकत नाही. 5 वर्षापासून माजी सैनिकांचे भवनासाठी सध्या आमदार दत्तमामा भरणे यांच्या शिफारस करून सुद्धा आम्हा माजी सैनिकांना आजपर्यंत कुठेही भवन नुसतं आश्वासन दिली गेली, पण भवन निर्माण करून दिलेलं नाही. आम्ही इंदापूरकरांना आश्वासित करू इच्छितो की प्रदीपदादा गारटकर 3 डिसेंबरला नगराध्यक्ष पदावर विराजमान होतील, आणि विराजमान झाल्या घरपट्टीवरचं 24% व्याज जे 19 मे 2025 पूर्वीच आहे ते माफ केल्याशिवाय खुर्चीवर बसणार नाहीत. मला एक म्हणायचंय, एक मिनिट, की जे व्यावसायिक आहेत, जे 24 तास कॉम्प्युटरवर असतात त्यांनी व्यवसाय करावा, जे समाजकारणात आहेत त्यांनी समाजकारण करावं. तर आपण पाहिलं इंदापूरकरांच्या आपण प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत, बरेच विकासाचे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत. बरं एक मिनिट बोला तुमची. एक लक्षात घ्या, त्या विरोधकांना सांगू इच्छितो मी की मागच्या 70 वर्षापासून, स्वतंत्र पूर्व काळापासून गोकुळ शेठ शाह असतील, नारायण शेठ शाह असतील, स्वतंत्र काळापासून या इंदापूरच्या आणि इंदापूरच्या नागरिकांची यांनी सेवा केलेली. समाजकारण आणि राजकारण करत असताना कुठलाही भेदभाव न करता त्यांनी हे काम केलेलं आहे. आज भरत शेठचा विजय झालेला आहे, त्याची ही अवस्था आहे. आज एका व्यक्तीला, चला अशा प्रकारे एका व्यक्तीला अडवण्यासाठी असा कालवा करून चालणार नाही. बोलून द्या, ही दादागिरी. तर एकंदरीत इंदापूर मधली आपण जनता कशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहेत, बरेच आरोप प्रत्यारोप झालेत, विकास कामं केवळ कागदावरती असे आरोप झालेत. तर यासारख्या पुढच्या मतदारसंघात जाण्यासाठी पाहत राहा LS मराठी.